अरे अरे माझे मित्रांनो, राधे राधे, शुभ सकाळ. स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. कुठे जातोय काय सकाळ सकाळ एवढा लवकर? बॅग कुठे दाखवले गाईज? शांत शांत काय एवढे आज काय? तू हे तीन काय घातलंयस? ती तीस तिसरा अरे कुठेतरी जातोय आपण, समजा तुम्हाला थोड्या वेळात. चलो. सो गाईज, आमचा एक सकाळ सकाळ असा खतरनाक प्लॅन झाला, अचानक आणि भयानक. आम्ही म्हणजे आता प्लॅन आहे की कालची जे सामान वगैरे, केळी वगैरे, बिस्किट वगैरे घेतलेले आहेत ते आता वाटप करायचे आहेत. कारण आपला आज माझा वाढदिवस आहे, त्यानिमित्तानं माझ्या इच्छा होती की काहीतरी करावं बड्डेच्या दिवशी. सो मला झेपल एवढे माझ्या मर्जीने मी ते आज वाटप करणार आहे. सगळे आपण म्हणजे आपले मित्र आहेत सगळे, आणि वाटप झाल्यानंतर एक कुठेतरी आम्ही जाणार आहोत. सगळ्यांची इच्छा आहे, पण निमित्त माझा वाढदिवस भेटला. सो बड्डेच्या दिवशी आम्ही जाणार आहोत कुठे फिरायला. कुठे बोलावा आलाय. ओके, नंतर सांगू. चलो आता नारळ फोडू. अचानक प्लॅन झालेला आहे. अचानक आहे, काय विषय नाही. आता करू सक्सेस बघू. शॉपिंग करू रे. शॉपिंगचं काय एवढा प्लॅन अचानक. चालेल, चलो पहिला नारळ फोडू देवाच्या नावाने. चलो. गाडी दुसरी होऊ दे. खोबरा बघ, अगोदरच 5 तुकडे ठेवून झालेले आहेत. तर कसं वाटतंय तुम्हाला? आज तुम्ही लवकर उठलात कधीच्या काळात? लवकरच उठतो. त्याच्यासाठी दररोज आहे तुमचं काय? माझ्या अगोदर तो नाही हे उठतो, आपण उठतो, फक्त तो दिसण्यात येत नाही. आपण उठतो जेव्हा दरवाजा वाजवतो ना तेव्हा मी उठतो. अलाराम 6 वाजल्यापासून चालू होतो. आपला काही येत नाही. जोरात बोल जरा. तंदुरुस्ती जातो. हा मनुष्य 6 वाजताचा अलार्म लावतो, 6 ते 7 वाजेपर्यंत अलार्म चालू असतो, पण माणूस अंतरात उठत नाही. एवढा खतरनाक झोप. अलाराम पीक कंटेंट. अलाराम बोल परत. अलाराम. चलो निघू पुढच्या प्रवासाला. हा ब्लॉग हे मजा येणार आहे, फुल एंटरटेनमेंट मजा आहे, बघत राहा. चला. बोला गणपती बाप्पा, नमो पार्वती पदे, हर हर महादेव. आणि माणसांपेक्षा सामान लोड जास्त आहे आज. तो सामान अर्ध्या रस्त्यात होईल खाली. बघा इकडं या टाकल्याने घेऊन ठेवले 2 बॉक्स, इथे 4-5 बॉक्स आहेत खाली. इकडे एक माणूस बसलाय, इकडे एक माणूस बसलाय, आणि आमच्या मध्ये बघा इकडचा माणूस तिकडचा दिसतच नाही काय. चलो. सो आम्ही थांबलो आता एका ठिकाणी, रोडवर थांबले, हायवेवर लोक कामं करतायत. सो वाटपाची सुरुवात आम्ही त्यांच्यापासून करतोय. You're living a dream. Bump. Bounce. Bounce. Let the good vibes ride. Talk box screaming while the sun collide. Groove all day, let the rhythm decide. West Coast chill with a cruiser's pride. Barbecue, smoke in the air, catch the scent. Oh, smells good. Chilling on the hood where all the time gets spent. From the boulevard flip to the beach we went. Yeah. Hustle, smooth talk, can't pay no rent. Let the energy roll.
Flip a coin on the scene, let the summer unfold. Snapping fingers at the homies, yup, we in control. Cause around here we spit life in gold. Retro threads rocking top down in the breeze. Funky flow gliding, doing just what we please. Catch the sunset rays dripping orange with ease. It's a West Coast anthem, living free like the seas. जेवायला थांबलोय मी जेवायला थांबलो जरा ब्रेक घेतला आता किती आपण किती आलोय लांब 250 किलोमीटर 250 किलोमीटरच्या नॉनस्टॉप ट्रॅव्हल केलाय पल्ला गाठलेला आहे काय गाठलेला आहे 250 किलोमीटरचा पल्ला गाठलेला आहे. ओ माय गॉड पल्ला तो जेवतोय आता ड्रायव्हर भेटो ना भाई ड्राइवर को भी खिला रहे हैं हम, ऐसे नहीं है कि आंबे आहे खाना खाने हमें आए खाना खाने. तो भाई लोग क्या विषय काय विषय जेवायला बसलो विषय काय पण एवढे मोठी प्लेट का घेतले तुम्ही मी आयुष्यात तुम्हाला एवढ्या मोठ्या प्लेट मध्ये जेवताना नाही बघितलं आज बघ ही प्लेट आम्ही रूमवर घेऊन जाणार. काय काय बघ आज बघ काय ही प्लेट आता आम्ही जेवू आज हमारा ये है ना आज हमारा हम थोड़े है ना हमारी तबीयत खराब है तो हमें ना यहाँ पे हल्का हल्का खाने वाले हैं. और हम भी आए खाना खाने हम भी आए खाना खाने हाँ तो ठीक है खाना खाने आए बट आज तेरा बर्थडे कैसे लग रहा है क्या क्या सेम डे सेम Same. पीपल सेम वेदर पर सेम पाउच बहुत सारे लोगों का फोन आया उसके लिए आपको आपका डे स्पेशल लग रहा है कि नहीं मैंने क्या किया पता है एक आयडिया मराठी बोल जाऊ दे चल मी एक आयडिया केली हां. जो नंबर लोकांकडे आहे ना त्या सिमला रिचार्ज नाही मारला लोक जाम फोन करायला ट्राय करत असतील फोनच लागत नसेल रिचार्ज नाही ना व्हॅलिडिटी संपली त्याला सिम ते त्यांना माहित नाही कारण का तो फोन चालू आहे म्हणून फोन सिम चालू आहे रे फक्त मी त्याला रिचार्ज नाही मारलाय ना मग तो आउट गोईंग आणि इन्कमिंग सगळं बंद झालाय जेवढ्यांना मेसेज वगैरे केले थँक्यू फॉर युअर विशेष मतलब विशेष मैं कब लगे क्या यहाँ से है मेरा ये तू फ्लेक्स कर रहा है क्या तेरे 3 आंखें मेरे 3 आंखें फ्लेक्स कर रहे है क्या अच्छा तू क्यों मेरी वीडियो बना रहा है तो फिर ए वीडियो बंद कर वीडियो बंद कर तू का चालू केली पण मग तू का बनवतोय तुझ्याकडे काय आहे? मी झूम पण करेन मग बघ तुला झूम केला Guys बघू शकता माझी व्हिडिओ बनवतो आपण माझी व्हिडिओ बनवतोय म्हणून मी याची व्हिडिओ बनवतोय मला कोणी माझी व्हिडिओ काढलेली आवडत नाही आणि हा माझी मला व्हिडिओ viral केलेला काढतोय आवडत मला पण नाही आवडत आणि हा बोलतोय हम्मी आहे तो हम्मी यहाँ पे आहे व्हिडिओ बनवतो हम्मी आहे हम्मी आहे खायला काय काय रोटी और राइस मंगाया दाल तड़का मंगाया और पनीर कल्याणी कुछ तो मंगाया. ओ माय गॉड न्यू आइटम चलो खा के लेते भाई एवढ्याशा छोट्याशा कॅनवर यांची भांडणं बघा बस बस संपला आता सो जेवण वगैरे झालंय आता निघतोय पुढच्या मार्गाला डाएट कोक आत्ताच एक माणूस मी तुला दिला आणि तू मला दिलास ना रे विसरलो मी. तू काय बोलत होतास आताच एक माणूस त्याच्या पुढं जर्मनीवरनं जाऊ ना तो फोटो दाखव ना जर्मनीचा इकडून असं ना ओ माय गॉड टाकल्या बाहेर शिकायला आहे ना तो ओ माय गॉड चलो निघतो मी आता टाकलं वाटतंय काय नाही ना कमेंट करून सांगा टाकलाय का नाही सो आम्ही सुंदर अशा ठिकाणी थांबलोय मस्त नेचर आहे इथं थोडे फोटो वगैरे काढतोय प्रॉपर एकदम म्हणजे सीन वाटला चांगला एक नंबर वातावरण झालं एक नंबर पटकन फोटोग्राफर फटाक से निकाल हा मॉडेल बघू शकता प्रॉपर मॉडेल आणलाय आम्ही आता चप्पल उडत होता म्हणून तो अपोजिट हा. मारायच्या अपोजिट आला इकडं का आलास म्हणजे तिकडून चांगला फोटो येत होता इकडं पण बघ ना हो प्रॉपर
आता कसं चल प्रॉपर आता शूटर चांगला आहे ना आपला त्याच्यामुळे त्याचे बाकी आहेत त्याचे भारी आहेत photo अशी पण. शिवी बंद कर रे तुझे तू शिवी दिलीस माझ्या शिवी दिलीस रेकॉर्ड चेक कर. शिवी दिलीस ऑन रेकॉर्ड आहे. ऑन रेकॉर्ड आहे असली शिवाय ते 4 दिवसात खर्च करायचा. 4 दिवसाचा जेवायचा खर्च तू करशील मग दिलीस ना सॉरी बोल बोललास सो इथला सीन बघ कसा आहे मस्त एक नंबर. आणि आम्ही अडकलोय मजबूत ट्रॅफिक मध्ये. ट्रॅफिक आहे मजबूत ट्रॅफिक मध्ये अडकलोय मजबूत. आम्हाला होते का आज रात्र होते. आमचा या टायमाला पोचायचं होतं आम्हाला सकाळी त्या टायमाला नुसतं निघालेलो. पण ट्रॅफिकमुळे वगैरे रस्ता खराब्यामध्ये खड्डे वगैरे आहेत त्यामुळे जरा आम्हाला लेट झालं आहे. आणि अर्धा वाटप पण अजून बाकी आहे. वाटप पूर्ण झालं नाही. जेवढा पॉसिबल होता आम्ही तिकडे केला. बघू आता पुढं तरी वाटप. अडकलो आहे मी ट्रॅफिकमध्ये. सगळ्यांची चेहरे पाहू शकता कशी झालेत खतरनाक. मी आता गाडी देऊ शकता ना तर आम्ही गाडीत बसून कंटा आला हो. टाकून आम्ही सोडून जाऊ. चालत आहे मी चालत. जरा ट्रॅफिक जर महाकालची कृपा माझ्यावर असेल तर मी कसा येऊ शकतो. बुलावा आलाय भावानो. आलो चालू चला. सो गाईज आमची हालत बघू शकता काय झाली आज. ट्रॅफिक लागली मजबूत. आज जाम ट्रॅफिक आहे. आणि आम्हाला गाडीतनं उतरता पण येत नाही आणि गाडीतनं हलता पण येत नाही. आणि बाहेर पण काय नाही. काहीच नाही सगळं पूर्ण check रस्ता केला, आहे खायला, प्यायला ब्रिजवर आहे खायला बिला काय नाही. मग आम्ही आता जुगाड केलाय. आमची बिस्किट आहेत ती आता बॉटल कापली ती पण तोंडाने. लोकांना द्यायला आणलेली. ती आम्हीच गरीब पडलो आणि आम्हालाच खायला लागली. आम्हीच गरीब झालो आता काय करणार. जुगाड पण हा पाण्यात मजा आहे. आणि किती बिस्किट खाणार आहे माहितीये मी तुम्हाला. हे बघा स्टॉक लोड आहे पूर्ण. एवढी सगळी बिस्किट मी खाणार आहे आता आणि फुगणार आहे. अजून ही वाटायची बाकी आहे तो. अजून आपण बॉक्स अख्खा येत आहे. इकडे एक बॉक्स आहे अजून डिकीत बॉक्स आहे सगळा बाकी आहे अजून. खाली एक बॉक्स आहे. खाऊन दाखव चल खाऊन दाखव. बिस्किट दे रे. हे बिस्किट आहे. आतापर्यंत आम्ही 5-6 पुढे संपवले हा बुडवायचा. 2 सोबत बुडवायचे. तुटला. हा घे फोड घे. हा मग पॅकेटच घे ना. नाही फोडलेलं आहे. अशी बुडवायचे. वा वा भावा हेच खाऊन मोठे झालो आपण. क्या बात है, क्या मजा आ रहा है. किल्लो भाई किल्लो. अरे नहीं सीन का था, भाई का बर्थडे था, बांट रहे थे. अभी उस दिन कितने बोल हाँ बांट रहे. ले लो लेकिन टाइम बहुत हो रहा है अभी. तो बोला क्या करें, गाड़ी वाड़ी खराब हो जाएगा ना हमारे. या समाज सेवा करतायत. 100%. कोणाला अजून पाहिजे घ्या. विषय कसा आहे माझा बर्थडे आज. मग ते वाटायला वगैरे पुढे घेतलेले. थँक्यू. म्हणजे ट्रॅफिक मध्ये मुळे सगळा टाइम वगैरे झाला. मग ते खराब होण्यापेक्षा आता ते करून टाकू. घ्या पाहिजे कोणाला अजून. सो गाईज विषय असा झालाय आम्ही जवळजवळ 4 ते 5 तास ट्रॅफिक मध्ये अडकलोय. मग आता केळी वगैरे वाटायची होती. आता कसा विषय आमच्या आसपास ना खायला वगैरे काय नाही दुकान वगैरे काय नाही. आता जे ट्रॅफिकमध्ये लोक वगैरे अडकलेत किंवा लहान मुलं आहेत किंवा फॅमिली आहेत त्यांच्यासाठी केळी पाणी बॉटल वगैरे आम्ही त्यांना वाटून देतोय. म्हणजे एवढे वेळ अडकले त्यांना भूक वगैरे लागले असेल खायची पाण्याची वगैरे सोय नाही. मग सो आम्ही याच्या थ्रू गरज आहे ना त्यांनाच हे भेटणार आहे 100%. कारण ते कधीपासून ट्रॅफिक मध्ये अडकलेत सगळे. आम्ही पण तेच खाल्लंय. आमच्याकडे पण खायला काहीच नव्हतं तर आम्ही पण तेच खात आलोय. मला असं काय वाटतं ट्रॅफिक आपण ट्रॅफिक मध्ये वाटतो खरं आहे पण काय वाटतं माणसं जाम पुढे चालली. त्यात कोण आहे का बघ त्या जोडीदार पहिले. गाडी पण बघ तू. ओ भाई अरे ले लो यार पाणी बॉटल. अरे पैसे नाही लेंगे भाई. अम्या ऐक माझा सीन का माहिती आहे काय. ए अम्या इकडे पुढं. हे पण बघ ट्रक पण बघ. सो वाटून वगैरे झालंय. जेवढा आम्हाला पॉसिबल होतं तेवढं वाटलंय आम्ही. आता जरा ट्रॅफिक खाली होत चालले सो आम्ही निघतोय. बाकीचा पुढं बघू चलो. सो फायनली ट्रॅफिक सुटलाय. ट्रॅफिक मधनं निघालोय आणि थोडा ब्रेक घेतलाय. जाम ट्रॅफिकमध्ये एवढा आज कंटाळा आला ना. वाट लागले वाट. आता पहिला गाठू आपला डेस्टिनेशन मग भेटू नाही काय जेवायचं त्यामध्ये जेवणासाठी थांबू आधी. चलो. पोरं बघून इच्छा मरून पोरं 4 दिवस काढतात आता
चहा आणि ए बिस्किट बिस्किट आमचा जामच गरीब वाटतो आम्ही जास्तच गरिबी दिसत चालले सकाळपासून गणपती लागले गरिबांना सामान द्यायला जर आपणच गरीब बनलो बिस्किट आहे भावाला आई शपथ अरे तरी मला बिस्किट जातात कुठं बिस्किट खिशात संपले तरी बोल एक पॅकेट संपला कसा असाच जाम थंडी वाजते टी ब्रेकला थांबलेलो कॉफी टी ब्रेक जरा झोपायला लागल्यात रात्रीच्या वाजून 12 आता अजून 140 142 किलोमीटर अजून जायचं अजून ट्रॅव्हलिंग आहे बघू अजून पुढं कसं आहे इंदोर पर्यंत अजून पुढं पण आहे अजून इंदोरला पण पोहोचलं नाही पुढे आहे आणि थंडी लागते जाम प्लॅन सक्सेसफुल ठरवलेलं शेवटी गरीब सापडले नंतर माहित पडलं आम्हीच गरीब हो शेवटी पार्लेजी वरतीच जेवण होते रात्रीचे 12 वाजले म्हणजे दिवस आपण पूर्ण पार्लेजीवरच काढलाय रे फक्त दिवसात झोपलोय आपल्या झोपलोय नाही सकाळचा नाश्ता पार्लेजी जेवण पार्लेजी नाही रे दुपारी जेवलो यारायच काय दाबले दोन टाइम दाबले आपण दुपारी म्हणजे किती वाजता जेवलो आपण दुपारी नाही दोनला जेवलो 2 नंतर आपण काय खाल्लाय नुसतं बिस्किटवरच नाश्ता पण पार्लेजीनेच केला डिनर काय पण ती दुसरी खायची इच्छा पण काय होत नाही दुसरं काय आता या टायमाला 12 वाजता काय जेवशील आता तेच आवडलं आम्हाला आम्हाला आम्ही आमचा घरी पण बघितला आमच्याकडे बाबीजी आहे ते आम्हाला दान केलं येता जाता हेच का हवे आता जे आपण वरती घेतलेले सोलाप बिस्किट हा ते ठीक आहे पण आज पहिलाच दिवस होता अजून कमसे कम 2-3 दिवस तरी जातील परत रिटर्न पण जायचं आहे तुला लाज वाटली पाहिजे तो तुला एका शब्दाने तू राजस्थान बोललास तो राजस्थानला पण बोलतोय मी सगळा खर्च करायला पण तुझा रेडी झालाय तो पण तुला काय वाटली पाहिजे तुला हो बोलता येत नाही तरी आपला पहिला दिवस आहे पहिला दिवस बिस्किटवर गेलाय अजून दिवस आहेत परत रिटर्न जायचं आहे एवढी बिस्किट आहेत का आम्ही महिना काढू शकतो बिस्किट जाम आहे आमच्याकडे एवढा लोड करून ठेवलाय पाणी पण जाम आहे केळी समज करा पाणी तर आम्ही डायरेक्ट आंघोळ करू महिन्यावर एवढं पाणी आहे. संपलीत आपली केळी संपली सगळी केळी जमलेत केळ्यांचा बरोबर उपयोग खायला अगं यो सो गाईज फायनली पोचलो आम्ही आमच्या डेस्टिनेशनला टोटल 24 तासाचा प्रवास करून आलो 24 तासाचा आणि प्रवासानंतर हाल बघा हा तर झाला डायरेक्ट गार याची दांडी गोल याची थोडा वेळ होईल आणि आमचे ड्रायव्हर काका पण संपलेत प्रॉपर आहे काय 1 मिनिट पण नाही झोपलोय सगळे 20 मिनिट झोपले माझा ठीक आहे मी मस्त झोप काढली पॉवर नाही घेतली चालली मी मजबूत पॉवर ना घेतले पण झोप लागत नव्हती तरी मध्ये लागत होती तरी झोपले आपले त्या ड्रायव्हर काका नाही झोपले हा ब्लॉग आपण इथेच एंड करू भेटू उद्या नवीन ब्लॉगमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू सो मच वॉचिंग बाय Let the rhythm decide. West Coast chill with a cruiser's pride. Barbecue, smoke in the air, catch the scent. Oh, smells good. Chilling on the hood where all the time gets spent. From the boulevard.